तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। तर आजचा व्हिडिओ हा खास त्या लोकांसाठी आहे जे नॉनव्हेज प्रेमी आहेत, ज्यांना मच्छी शिवाय घास उतरत नाही, अशा लोकांसाठी आजचा व्हिडिओ खास होणार आहे। कारण आपण आज आलो आहोत मुंबईमधल्या सर्वात मोठ्या होलसेल सुक्या मच्छीच्या मार्केटमध्ये, म्हणजे जिथे तुम्हाला अगदी 100 रुपये किलोपासून मच्छी अवेलेबल होऊन जाईल। म्हणजे खास करून आमच्या कोकणातले जे लोक आहेत, म्हणजे ॲटलिस्ट सुकी मच्छी तरी पाहिजे वाराला। तर नॉनव्हेज प्रेमी जे लोक आहेत तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। तर हे जे मार्केट आहे ना, होलसेलचं मार्केट, ते आहे शिवडी स्टेशनला। जर तुम्ही CST साईडला जात असाल तर तुम्हाला लास्ट डब्यामध्ये उतरायचं आहे आणि त्या लास्ट ब्रिजवरून उतरून बाहेर आलात ना, इकडे या तिकीट काउंटरच्या इथून बाहेर पडलात की बरोबर तुम्हाला राईट साईडला जायचं आहे आणि त्याच राईट साईडला आहे पूर्ण जी लेन आहे ती या सुक्या मच्छीच्या मार्केटची लेन आहे। तर इकडून जी ही लेफ्ट साईडला पाहते ना, ती लेफ्ट साईडला ते रोडवरती बसतात लोक। रोडवरती छोटे छोटे त्यांचे शॉप आहेत आणि इथे ही 5-6 दुकानं आहेत ह्या लेनमध्ये। तर आम्ही जस्ट पहिला पाहत होतो की वरपर्यंत पूर्ण या लेनमध्ये किती शॉप आहेत, कारण मी सुद्धा इकडे या मार्केटमध्ये फर्स्ट टाईम आलो होतो। मी फक्त ऐकून होतो आणि व्हिडिओ पाहिले होते की इथे मच्छी जी आहे ती होलसेल रेटमध्ये भेटते। तर इकडून आम्ही पूर्ण ज्या रोडच्या एंडपर्यंत गेलो, तर इथे हे शेवटचं इथे हे दुकान आहे आणि त्याच्यानंतर पुढे जे आहे तो रेसिडेन्शियल एरिया आहे। तर इथून आम्ही पहिलं फिरून आलो आणि त्याच्यानंतर इकडे जो स्टार्टिंगला जो शॉप होता तर तिथे आम्ही रेट वगैरे काढत होतो। तर इथे ना या मार्केटमध्ये जसं की भाऊच्या धक्क्यावरती सकाळचा ऑप्शन चालू असतो, लिलाव होतो, तर तसंच सेम इकडे सुद्धा ना सकाळी जर मॉर्निंगला आलात ना, अर्ली मॉर्निंगमध्ये, तर इथे तुम्हाला आहेत ना मच्छीचं इकडे लिलाव असतो सकाळचं मॉर्निंगला। म्हणजे पूर्ण जे पालघर वगैरे त्या साईडने जी मच्छी येते ना, सुकी मच्छी, तर त्याचा इथे मॉर्निंगला लिलाव चालू असतो। तर आम्ही आलो होतो इव्हनिंगला। तर तुम्ही असं डेमध्ये कधी पण आला तर तुम्हाला हे जे शॉप आहेत ना, तर या शॉपमध्ये तुम्हाला मच्छी अवेलेबल होऊन जाईल। पण जर तुम्हाला ऑप्शनमधून लिलावामधून जर तुम्हाला बल्क अमाऊंटमध्ये जर मच्छी पाहिजे असेल ना, तर तुम्हाला मॉर्निंगला अर्ली मॉर्निंगला यावं लागेल। तर हे इथून आम्ही सुरुवात केली होती वरती लेन रोडने चालायला। तर त्या पहिल्या दुकानामध्ये आलो होतो, इथे A to Z तुम्हाला जे सुकी मच्छी आहे ना ती इथे अवेलेबल होऊन जाईल। तर हे जे बोंबील पाहता ना, हे साधारणतः 400 रुपये किलो होते आणि त्याच्यानंतर जो जवळा आहे, तर जवळा बोंबीलमध्ये सुद्धा त्यांच्या क्वालिटी होत्या। जो लोएस्ट क्वालिटी जो आहे तो 400 रुपये किलोपासून चालू होता, त्याच्यानंतर 450-500 अशा 3-4 क्वालिटीचे त्याकडे बोंबील होते। आणि त्याच्यानंतर जो जवळा आहे ना, त्या जवळ्यामध्ये सुद्धा क्वांटिटी वाईज त्यांचे रेट होते, म्हणजे 100 रुपयापासून ते अगदी 200 रुपयापर्यंत, 200-250 रुपये किलोपर्यंत असे या टाईपमध्ये त्यांच्याकडे हे होते, जवळा अवेलेबल होता। तर हा जो समोर पाहतोय ना, हा 450 रुपये किलोवाला बोंबील आहे। आणि हा जो जवळा परत कर्दी पण होती, कर्दी साधारणतः 200 रुपये किलोपासून स्टार्ट आहे। कर्दी म्हणजे हे जे कोळंबी असते, जवळ्यापेक्षा थोडी मोठी कोळंबी, त्याला कर्दी बोलतात। काय जण आमच्या कोकणामध्ये काय त्याला काड बोलतात, काही जण कर्दी बोलतात। तर ती जी कर्दी आहे ती साधारणतः 200 रुपये किलोपासून इकडे चालू आहे। तर आम्ही हा पूर्ण इथला जो या रोडवरचा जो मार्केट होता ना, तो आधी फिरून घेतला। त्यानंतर ही समोरची गल्ली बघतो ना, तर तिकडे मेन जे मार्केट आहे ते तिकडे आहे त्या गल्लीमध्ये। कारण तिकडे त्या गल्लीमध्ये ना पूर्ण गल्लीच्या स्टार्टपासून एंडपर्यंत खूप सारे मच्छीचे दुकान आहेत, म्हणजे इथे तुम्हाला ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील। तर इकडे आम्ही थोडंफार चौकशी केली, थोडंफार रेट्स वगैरे जाणून घेतले। तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला बल्क क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल, म्हणजे मोअर दॅन 1 kg वगैरे 1 किलो वगैरे असं जर तुमची ऑर्डर असेल, तर जो 100 रुपये किलो किंवा 150 रुपये किलो किंवा 400 रुपये किलोने जो बोंबील जी मच्छी भेटते ना, तर त्याच्यामध्ये अजून कमी रेट होऊ शकतो, असं हा जो शॉपवाला आहे त्या शॉपवाल्याला विचारल्यानंतर समजलं।
तर अगदी स्टेशनच्या बाजूलाच हे मार्केट आहे, चुकण्यासारखं काहीच नाही. कारण मी फर्स्ट टाईम आलो होतो, तर विचारत मी आलेलो. तर तुम्हाला जर ट्रेनने आलात ना, तर तुम्हाला वाशीवरून जर येत असाल तर तुम्हाला CST साईडचा शेवटचा डबा, ना की CST साईडचा पुढचा डबा पकडायचा. शेवटच्या डब्यामध्ये बसलात ना की लास्टला उतरून त्या शेवटच्या ब्रिजने बाहेर आलात की अगदी इकडे जवळच त्या तिकीट काउंटर जिथून बाहेर पडलात की राईट साईडलाच हे मार्केट आहे. त्याची मेन जी गल्ली आहे ना मच्छी मार्केटची, तिकडे आम्ही चाललेलो. तर इकडे लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला मच्छीवाले होते आणि इकडे खूप सारे व्हरायटीच्या मच्छी होत्या. म्हणजे अगदी खाऱ्या मच्छीपासून ते अगदी सुक्या मच्छीपर्यंत सगळे मच्छी होते. तर इकडे आम्हाला ना इथे ओली मच्छी घेऊन सुद्धा एक जण बसला. त्याच्या इथे ना जिवंत शिंगाडे होते, त्यांनी त्या जाळीच्या टपमध्ये ठेवले होते. अगदी जिवंत असे उड्या मारत होते शिंगाडे. तर इथे ओली मच्छीमध्ये फक्त याच्याकडे कटला आणि ते शिंगाडे असे 2-3 प्रकारचेच मच्छी होते. कारण हा जो मार्केट आहे तो खास या सुक्या मच्छीसाठीच फेमस आहे आणि इथे तुम्हाला सुकी मच्छी जी आहे ती योग्य रेटमध्ये मिळून जाईल. आता इकडे जो रोडवरची जी लेन होती त्या लेनवरती विचारून इकडे झालं तर इकडे सुद्धा जो रेट आहे ना तो रेट व्हॅरी होतो. म्हणजे माहीत नाही, प्रत्येकाचा वेगवेगळा रेट आहे इकडे. तर तुम्ही आलात तर एका दुकानामध्ये न पाहता तुम्ही आधी जेवढे पण दुकान आहेत तिकडे रेट काढा आणि जिथे आपल्याला परवडेल तर तिथे तुम्ही मच्छी घेऊ शकता. त्याच्या इथे ना जो 150 रुपयाला जो जवळा होता ना तो लाल होता आणि त्याच्यापेक्षा जो कॉस्टली होता तो जो होता तो साधारण 200 रुपयाला. तर त्याच्या इथे बघून झाल्यानंतर आम्हाला खारी मच्छी बघायची होती. तर त्यासाठी आम्ही बघत होतो. तर इकडे सर्व दुकानामध्ये खारी मच्छी अवेलेबल नव्हती. कारण आम्ही बघत होतो बांगडे बघण्यासाठी आलेलो, खारे बांगडे. तर इकडे 4-5 दुकानं आम्ही फिरलो. जिथे आम्ही फर्स्ट टाईम एन्क्वायरी केली होती ना पहिल्या दुकानात, तर तिथे होते खारे बांगडे. पण एवढे काय आवडले नाही म्हणून आम्ही बोललो इकडे मार्केटला आहे म्हणून पूर्ण मार्केट एक्सप्लोअर करूया. तर इकडे या शॉपवाल्याच्या इथं आल्यानंतर ना याच्या इथे खारे बांगडे होते. म्हणजे सुरमईसुद्धा होती, खारे बांगडे होते आणि अजून 1-2 प्रकारचे हे खारवलेले मच्छी होते. तर हे पाहू शकता, हे खारे बांगडे आहेत इकडे. त्यानंतर याच्या इथे चेवणी होती, त्याच्यानंतर बेडा आहे. सगळ्या प्रकारची मच्छी या हा जो शॉपवाला आहे तर याच्या इथे अवेलेबल होते. तर याच्या इथे जवळ कोलिमचे आहेत ना इकडे आम्हाला 4-5 प्रकार पाहायला मिळाले. त्यानंतर बोंबिलचे सुद्धा 4-5 प्रकार आहेत. तर जेवढे प्रकार आहेत ना त्याच्यानुसार त्याचा रेट आहे जो व्हॅरी होतो. नंतर साईजनुसार आणि क्वालिटीनुसार त्याचा रेट जो आहे तो याने ठेवलेला आहे. तर आम्ही जस्ट एन्क्वायरी केली, थोडेफार खारे बांगडेसुद्धा घेतले. त्यानंतर बघूया पुढे जाऊन अजून केवढं मोठं मार्केट आहे. तर आम्ही जिथे एन्क्वायरी करत होतो ना तिथे बाजूला 2-3 दुकानं सोडली ना तर त्याच्यानंतर पुढे मार्केट नाही आहे. कारण या लेनमध्ये ना जवळजवळ 10 ते 15 दुकानं होते. आम्ही पुढे जाऊन आलो, बघितलं मार्केट नाही. त्यानंतर परत आम्ही रिटर्न आमच्या घराच्या दिशेने निघालो. तर तुम्हाला सुद्धा जर तुम्ही सुक्या मच्छी किंवा नॉनव्हेज प्रेमी असाल, जर तुम्हाला वशांनाशिवाय जर घास जात नसेल तर तुम्ही नक्कीच इकडे या मार्केटला व्हिजिट करा. तुम्हाला सुकी मच्छी जी आहे ना ती तुम्हाला अगदी कमी रेटमध्ये अवेलेबल होऊन जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.